कालच्या भागामध्ये आपण काळ शिकलो. क्रियापदाचे काळ आणि अर्थ हा भाग आपण शिकलो होतो. क्रियापद शिकत असताना वाक्यामध्ये जे काळ दर्शवणारं वाक्य असतं त्याला आपण क्रियापद, ते क्रियापद असतं. क्रियापदामुळे आपल्याला वाक्याचा काळ समजतो. आहे, होता, होईल. यावरून आपण वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळाचे प्रमुख प्रकार काल बघितले. काळाचे 3 प्रमुख प्रकार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक काळाचे उपप्रकार सुद्धा आहेत. साधा, चालू, पूर्ण आणि रीती असे हे काळाचे उपप्रकार आहेत. आता हे जे काळाचे उपप्रकार आपण त्या दिवशी पाहिलं, मी तुम्हाला एका उदाहरणामधून सांगितलं की नाच हा शब्द घेतला होता आणि त्याचे कसे वेगवेगळ्या काळामध्ये प्रकार होतात हे आपण एका चार्टवरून समजून घेतले होते. आता त्यामध्येच पुढे जाऊन आपल्याला थोडं शिकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. त्यातलाच काही भाग आपण पाहणार आहोत की काळाचे वाक्यामध्ये उपयोग, काळाचे जे उपयोग असतात ते कसा होतो तो आपण बघूया. बघा, काळाचे उपयोग आपला आजचा टॉपिक. सगळ्यात पहिल्यांदा वर्तमान काळ. वर्तमान काळाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण बघू. सगळ्यात पहिल्यांदा साधा वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे जो साधा वर्तमान काळ म्हणजे ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो तो वर्तमान काळ. आता हे साधा वर्तमान काळ कधी वापरला जातो? साधा वर्तमान काळ वापरण्याचे काही नियम आहेत. जसं साधा वर्तमान काळ शास्त्रीय नियम असेल, नित्य घटना असेल, त्रिकाल सत्य, एखादी गोष्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य पश्चिमेला मावळतो, ह्या गोष्टीमध्ये जगात कुठेही गेलं तरी बदल होणार आहे का? नाही. म्हणजे त्रिकालबाधित सत्य अशा गोष्टी असतात. त्रिकालबाधित सत्य, त्रिकालबाधित सत्य. आणखी उदाहरण सांगायचं झालं तर दिवसानंतर रात्र होईलच, यामध्ये पुढे बदल होऊ शकतो का? नाही. दिवस झाला तर रात्र होईलच, बरोबर. तर या ज्या त्रिकालबाधित सत्य गोष्टी असतात त्यांच्यासाठी शास्त्रीय नियम, एखादा जर शास्त्रीय नियम असेल कुठलाही समजा याचा नियम, कोणते जर नियम घेतले आपण शास्त्रीय नियम, ते नियम. नित्य घटना, ज्या घटना सातत्याने घडत असतात, रोज घडत असतात, मी दररोज सकाळी उठतो, ती आपण साध्या वर्तमान काळातच लिहावी लागेल. त्रिकाल सत्य, त्रिकाल सत्य म्हणजे जी गोष्ट कुठल्याही काळामध्ये बदलणारी नाही, याला गोष्टीला त्रिकाल सत्य म्हटलं तर त्रिकाल सत्य ही साध्या वर्तमान काळात लिहिली जाते. सुविचार, लक्षात घ्या, नेहमी खरे बोलावे, कधीही खोटे बोलू नये, असे हे जे सुविचार आहेत. तर सुविचार जे असतात, सुविचार हे साध्या वर्तमान काळात लिहिले जातात. नेहमी साध्या वर्तमान काळात. म्हणजे साधा वर्तमान काळ जो असतो हा शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य आणि सुविचार यामध्ये वाक्याचा कुठला काळ दाखवला असतो? तर साधा वर्तमान काळ. हे जे वाक्य लिहिले जातात तर हे साध्या वर्तमान काळामध्ये लिहिले जातात. उदाहरण बघा, मी सकाळी लवकर उठतो, मी सकाळी लवकर उठतो. या वाक्यात जर आपण बघितलं तर कोणता आहे? साधा वर्तमान काळ. सूर्य पूर्वेला उगवतो, नित्य घटना आहे, त्रिकालबाधित सत्य आहे, म्हणून साधा वर्तमान काळ. तर हा साधा वर्तमान काळ असतो की या प्रकारे शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार ह्या गोष्टी साध्या वर्तमान काळामध्ये लिहिल्या जातात. साधा वर्तमान काळ म्हणजे जो ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो ऍक्च्युअल तो, बरोबर. पुढे बघा, कधी कधी काय असतं की अशा काही घटना असतात इतिहासामध्ये घडलेल्या आणि त्या पुस्तकामध्ये लिहिताना आताच घडलेल्या आहे असं दाखवलं असतं. जसं गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. आता ही झालेली घटना आहे, भूतकाळातली घटना आहे, परंतु इथे कशी दाखवलं आहे? गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. म्हणजे याच्यातून अभिप्रेत काय, म्हणण्याचा अर्थ काय? गांधीजींनी हे राम म्हटले आणि प्राण सोडले. झालेली घटना आहे, परंतु ती कशी दाखवली आहे? वर्तमान काळात असल्यासारखी दाखवली आहे. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये याला ऐतिहासिक वर्तमान काळ असं म्हणतात, बरोबर. म्हणजे इतिहासातली एखादी गोष्ट, जुनी एखादी गोष्ट झालेली, जी भूतकाळात घडलेली गोष्ट आहे, ती गोष्ट दाखवत असताना ती वर्तमान काळात होत आहे अशा प्रकारे जेव्हा लिहिलं जातं किंवा वाचलं जातं, अशा वेळी त्यामध्ये ऐतिहासिक वर्तमान काळ असतो. आता बघा, सन्निहित भविष्यकाळ पुढचा. कधी कधी कसं असतं की आपण बोलताना
वर्तमान काळी वाक्य जे असतं ते सहजपणे भविष्य काळामध्ये पण वापरू शकतो, वापरून टाकतो. जसं तू पुढे हो मी आलोच, तू पुढे हो मी आलोच. आता आलोच हा जो शब्द आहे, तू पुढे हो मी आलोच, आलोच म्हणजे काय, तू पुढे हो मी आलोच म्हणजे काय, मी येईल. तू पुढे गेला की मी येईल असं पाहिजे, असं हवं ना इथं. म्हणजे ऍक्च्युअल काय पाहिजे, आलोच म्हणजे मी येईल म्हणजे येणार आहे मी. पण काय म्हणतो आलोच, आलोच म्हणजे आताच पोहोचलो. वर्तमान काळासारखं जेव्हा तिथे वाक्यरचना केली जाते त्याला सन्निहित भविष्यकाळ म्हणतात. तुम्ही फक्त इशारा करा मी आलोच, तू पुढे हो मी पोहोचलो, बरोबर. तू जा तर मी पोहोचलो म्हणजे काय, मी येईल. याच्यातून काय म्हणायचं आहे, तुम्ही फक्त इशारा करा मी आलोच म्हणजे मी येईल. याच्यातून अभिप्राय काय, आलोच मधून मी येईल. तुम्ही तिथे पोहोचले की मी येईल. पण वाक्यरचना कशी केली आहे, तुम्ही फक्त इशारा करा मी आलोच असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी त्यामध्ये सन्निहित भविष्यकाळ असतो. लक्षात आलं, सन्निहित भविष्यकाळ हे वेगळे प्रकार आहेत थोडे याचे. ऐतिहासिक वर्तमान काळ लक्षात आलं असेल. आता सन्निहित भविष्यकाळ सुद्धा लक्षात आलं असेल. सन्निहित भविष्यकाळ म्हणजे भविष्यातली एखादी घटना, पण बिहेवियर कसा आहे, लिहिलं कसं आहे, वाक्यरचना कशी आहे ती वर्तमान काळात असल्यासारखी. तुम्ही फक्त इशारा करा मी आलोच, बरोबर. तर याला सन्निहित भविष्यकाळ म्हणतात. आता बघा सन्निहित भूतकाळ पण झाला. कधी कधी भूतकाळाच्या घटना त्या आपण वर्तमान काळात लिहिल्या जातात. गुरुजी येतात तोच मुले गायब, गुरुजी येतात तोच मुले गायब. इथे म्हणायचं काय आहे, गुरुजी आले, गुरुजी आले तोच मुले गायब झाली, बरोबर. म्हणजे ही घटना झालेली आहे परंतु लिहिली कशी आहे, वर्तमान काळी रूपासारखी. म्हणून गुरुजी येतात, येतात तोच मुले गायब, येतात हे जे आहे हे वर्तमान काळी रूप आहे. तर याला सन्निहित भूतकाळ लक्षात घ्या. हे दोन प्रकार जवळजवळचे समजून घ्या, सन्निहित भविष्यकाळ आणि सन्निहित भूतकाळ. सन्निहित भविष्यकाळ म्हणजे एक लक्षात ठेवायचं उदाहरण, सन्निहित भविष्यकाळाचं तू पुढे हो मी आलोच, हे सन्निहित भविष्यकाळ, बरोबर. म्हणजे यावरून आपल्या लक्षात राहील. आणि सन्निहित भूतकाळाचं म्हणजे एखादी घटना झालेली आहे पण वर्णन कसं केलं, गुरुजी येतात तोच मुले गायब, म्हणजे गुरुजी आले होते तेव्हा मुले गायब झाली. तर हा सन्निहित भूतकाळ असतो, बरोबर. म्हणजे वर्तमान काळी वाक्य परंतु त्यामध्ये सन्निहित भविष्यकाळ आणि सन्निहित भूतकाळाची ही उदाहरणं आहेत. आणि ऐतिहासिक वर्तमान काळ लक्षात आला तसं. ऐतिहासिक वर्तमान काळ, गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात. झालेली घटना असेल परंतु लिहिताना ती वर्तमान काळात असल्यासारखी लिहिली जाते, तेव्हा त्यामध्ये ऐतिहासिक वर्तमान काळ असतो. लक्षात आले हे प्रकार वर्तमान काळाचे. हे वर्तमान काळाचे हे थोडे वेगळे प्रकार आहेत. आता रेग्युलर प्रकार पाहू. चालू वर्तमान काळ, चालू, पूर्ण आणि रीती. बघा 3 प्रकार, हे 3 प्रकार. आणि हा एक साधा, साधा, चालू, पूर्ण आणि रीती. साधा म्हणजे काय, तर साधा म्हणजे जो वर्तमान काळ ज्याला म्हणतो आपण तो वर्तमान काळ, जे चालू असलेली घटना, सध्याची घटना जी हे आहे. आता चालू कधी असतो, पूर्ण कधी असतो, रीती कधी असतो. बघा मी इथे याच्यासोबत शॉर्ट मध्ये इथे लिहिलेलं आहे. चालू कधी असेल, क्रिया चालू आहे. पूर्ण कधी, क्रिया नुकतीच पूर्ण झाली. आणि रीती कधी, क्रिया सतत घडत असते. कुठलाही रीती काळ जो असतो, रीती वर्तमान काळ असू द्या, रीती भविष्य काळ असू द्या, रीती भूतकाळ असू द्या, रीती म्हटलं की त्याची एक प्रकारची रीत आहे आणि ती पुन्हा पुन्हा होत राहते, पुनरावृत्ती होत राहते त्या गोष्टीची, एखाद्या गोष्टीची ती गोष्ट पुन्हा पुन्हा होत राहते. म्हणून ती वर्तमान काळात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्य काळात असेल, ती गोष्ट पुन्हा पुन्हा होत राहते म्हणून त्याला रीती म्हणतात. त्याची रीतच तशी आहे, ती गोष्ट होण्याचीच रीत तशी आहे म्हणून तो रीती, म्हणून तो रीती काळ असतो. रीती काळ हा 3 याच्यामध्ये येतो, तो वर्तमान काळामध्ये येतो, भूतकाळामध्ये येतो आणि भविष्य काळामध्ये पण येतो. तर रीती आपण वर्तमान काळात प्रकार पाहू. चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे, आता सध्या क्रिया होत आहे असा जेव्हा संबोध असतो, तसा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला चालू वर्तमान काळ म्हटलं जातं. जसं बघा, आई स्वयंपाक करत आहे, करत आहे. बाबा जेवत आहे. याच्यातून काय संबोध होतो आपल्याला की ही क्रिया चालू आहे. आई स्वयंपाक करत आहे, बाबा जेवत आहे. दोन्ही वाक्यामध्ये क्रिया चालू असण्याचा जिथे बोध होतो, ज्या वाक्यामध्ये वर्तमानकाळी वाक्यामध्ये, त्याला चालू वर्तमान काळ म्हटलं जातं. लक्षात, क्रिया चालू आहे.
आता क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे, क्रिया नुकतीच पूर्ण झाली तर पूर्ण. मुलाने पुस्तक वाचले आहे, ताईने लेख लिहिला आहे, म्हणजे ही क्रिया होऊन पूर्ण झाली आहे. आईने स्वयंपाक केला आहे, कोणता काळ होईल? पूर्ण वर्तमान काळ. आई स्वयंपाक करत आहे, चालू वर्तमान काळ. आईने स्वयंपाक केला आहे, कोणता होईल? क्रिया नुकतीच संपली आहे, म्हणजे तो होईल पूर्ण वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ कसा होईल? रीती वर्तमान क्रिया सतत घडत असते, ती नाचत असते, तो नेहमी उशिरा उठतो, आई स्वयंपाक करत असते. आई स्वयंपाक करत आहे, चालू. आईने स्वयंपाक केला आहे, हे काय होईल? पूर्ण. आणि रीती म्हणजे आई स्वयंपाक करत असते, म्हणजे ती रीतच आहे, ती गोष्ट पुन्हा 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 होत असते. अशा प्रकाराला रीती काळ असं म्हटलं तर हा रीती वर्तमान काळ. म्हणून काळाचे एक प्रकार पहा, वर्तमान काळातले चालू वर्तमान काळ, पुढचं वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. हे तिन्ही प्रकारामध्ये क्रिया चालू असेल तर चालू, क्रिया नुकतीच पूर्ण झाली असेल तर पूर्ण, आणि क्रिया सतत घडत असेल तर तो रीती वर्तमान काळ. हे लक्षात आलं असेल उदाहरण. या उदाहरण तुम्हाला समजलं असेल. आता हा वर्तमान काळ जर आपल्याला वर्तमान काळाचे हे सगळे प्रकार पाहिले. वर्तमान काळाचे उपप्रकार आपण बघितले. ऐतिहासिक सन्निहित, सन्निहित भविष्यकाळ, सन्निहित भूतकाळ आणि चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ. वर्तमान काळाचे सगळे प्रकार लक्षात आले असतील. वर्तमान काळामध्ये फक्त जास्त हे प्रकार आहेत. इतर याच्यामध्ये रेग्युलर फक्त साधा, चालू, पूर्ण आणि रीती एवढेच प्रकार आहेत. बघा भूतकाळ. आता भूतकाळ समजून घेऊ. भूतकाळामध्ये बघा साधा भूतकाळ. साधा भूतकाळामध्ये पूर्वी घडलेली क्रिया, पूर्वी घडलेली क्रिया. चालू मध्ये क्रिया चालू होती, क्रिया ही क्रिया चालू होती. आणि पूर्ण भूतकाळामध्ये क्रिया घडवून गेली. बघा नुकतीच पूर्ण झालेली, इथं घडून गेली. आणि रीतीमध्ये भूतकाळ घटनेची पुनरावृत्ती. बघा मी काय म्हटलं, रीतीमध्ये काय होते? पुनरावृत्ती होत असते. साधा भूतकाळ बघा, साधा भूतकाळ. तानाजी हिमतीने लढले, तानाजी हिमतीने लढले. आता हिमतीने लढले पूर्वी घडलेली क्रिया आहे, म्हणून हा काय? साधा भूतकाळ. तो शाळेत गेला, तो शाळेत गेला. साधा भूतकाळ. हा झाला साधा भूतकाळ. पूर्वी घडलेली जर क्रिया असेल तर त्याला साध्या भूतकाळामध्ये लिहिलं जातं. साधा प्रकार म्हणजे जो ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो तो वर्तमान काळ, ज्याला भूतकाळ म्हणतो तो भूतकाळ, ज्याला भविष्यकाळ म्हणतो तो भविष्यकाळ, म्हणजे हा साधा, याला म्हटलं साधा प्रकार. चालू पहा, चालू किंवा अपूर्ण. चालू किंवा अपूर्ण. अपूर्ण म्हणजे भूतकाळात एखादी घटना सुरू होती, आता ती पूर्ण झाली की नाही झाली आपल्याला काही माहिती. म्हणजे एखादी घटना आपण बघितली भूतकाळामध्ये, ती चालू होती, पण आता ती घटना पूर्ण झाली असेल किंवा नसेल झाली हे काही माहित नाही. म्हणजे ती घटना चालू होती आणि ती अपूर्ण आहे की नाही हे माहित नाही. अपूर्ण माहिती असते, म्हणून याला अपूर्ण भूतकाळ सुद्धा म्हणतात. चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. आई स्वयंपाक करत होती, आई स्वयंपाक करत होती. आता तिचा स्वयंपाक झाला आहे की नाही झाला आहे हे आपल्याला काही माहित नाही. लक्षात. तो वाचत होता, आता वाचत होता, तो वाचत आहे की नाही वाचत आहे, की त्याने सोडलं वाचणं हे आपल्याला अजिबात माहित नाही. एखादी गोष्ट चालू होती, ती भूतकाळामध्ये, ती आता पूर्ण झाली आहे की नाही याची माहितीच आपल्याला पूर्ण नाही, ती माहितीच आपल्याला अपूर्ण आहे, म्हणून तो अपूर्ण भूतकाळ झाला. पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणजे क्रिया पूर्ण होऊन गेली. आपल्याला माहित आहे की ती घटना संपली होती, ती गोष्ट संपली होती. आईने स्वयंपाक केला होता, त्याने निबंध लिहिला होता, ती जेवली होती. लक्षात आलं. पूर्ण भूतकाळामध्ये ती क्रिया आपल्याला परफेक्ट माहित आहे की ती क्रिया झाली होती. अपूर्ण मध्ये काय आपल्याला माहित नव्हतं परफेक्ट आईने स्वयंपाक केला होता की नाही केला होता. इथे म्हटलं तर आई स्वयंपाक करत होती, आता झाला की नाही झाला आपल्याला माहित नव्हतं. पूर्ण वर्तमान काळामध्ये, पूर्ण भूतकाळामध्ये कसं म्हणू आपण? आईने स्वयंपाक केला होता. बरोबर. पूर्ण भूतकाळामध्ये क्रिया घडून गेलेली असते, क्रिया पूर्ण झालेली असते, क्रिया कुठलीही बाकी नसते. इथे मात्र चालू मध्ये काय असते? क्रिया चालू आहे की नाही, ती संपली की नाही हे अजिबात माहित नसतं. त्याला चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणतात. बरोबर. तर हा चालू किंवा अपूर्ण आणि पूर्ण लक्षात आला असेल. रीती तेच. रीती भूतकाळ. मी नदीकाठी खेळत असतो, मी नदीकाठी खेळत असतो. तो खोटे बोलत असतो.
माहित आहे, आपल्याला माहित आहे की हे तो खोटे बोलत असेल, म्हणजे ही घटना भूतकाळात झाली होती आणि ती अशी होत असेल, तो खोटे बोलत असेल तेव्हा तो खोटे बोलत असेल. म्हणजे ही जी रीती भूतकाळ जो असतो, या रीती भूतकाळामध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या तशाच घडत आहेत असं याच्यामधून बोलतो. त्याला रीती भूतकाळ म्हटलं जातं. लक्षात आलं? भूतकाळाचे प्रकार आपण बघितले. भूतकाळामध्ये साधा भूतकाळ म्हणजे पूर्वी घडलेली क्रिया, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ म्हणजे क्रिया चालू होती, संपली की नाही आपल्याला माहित नाही, अपूर्ण त्याची माहिती आहे म्हणून तो चालू. पूर्ण भूतकाळ क्रिया घडून गेलेली आहे, आपल्याला माहिती आहे की क्रिया पूर्ण झालेली आहे, तो पूर्ण. आणि रीती म्हणजे घटनेची पुनरावृत्ती होत असते, भूतकाळामध्ये होत असेल त्याची पुनरावृत्ती, तो रीती भूतकाळ. एवढे प्रकार लक्षात आले. आता भविष्य काळाकडे वळूया. भविष्य काळामध्ये पुन्हा तेच प्रकार, साधा, चालू, पूर्ण आणि रीती. बघा, साधा म्हणजे जो भविष्यात घडणारी घटना, त्याला आपण भविष्य काळ म्हणतो, तोच भविष्य काळ. भविष्यात घडणारी एखादी घटना त्याला आपण म्हणतो साधा भविष्य काळ. पुढील आठवड्यात मी मुंबईला जाईल, झाला भविष्य काळ. पुन्हा साधा भविष्य काळ अजून अशक्यता दर्शवण्यासाठी पण वापरला जातो. म्हणजे एखादी गोष्ट शक्यच नाही, असं होऊ शकत नाही असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा साधा भविष्य काळ वापरला जात असतो. कसं? सगळेच नापास कसे होतील? लक्षात, सगळेच नापास कसे होतील म्हणजे याच्यात त्या दर्शवलेली अशक्यता, असं होऊ शकत नाही. जेव्हा असं होऊ शकत नाही अशी अशक्यता जेव्हा दर्शवलेली असते वाक्यामध्ये, तर ते वाक्य साध्या भविष्य काळामध्ये लिहिलं गेलेलं असतं. बरोबर? ती सगळेच कसे येतील? तर ही साधा भविष्य काळाचं उदाहरण आहे. साध्या भविष्यात घडणारी घटना ही साध्या भविष्य काळामध्ये लिहिली जाते. चालू भविष्य काळ म्हणजे क्रिया चालू असेल, भविष्यात ती इमॅजिन केलं असते की ही क्रिया चालू असेल, ती खेळत असेल. आता चालू मध्ये ती म्हणजे क्रिया भविष्यात चालू असेल. पूर्ण भविष्य काळ, क्रिया भविष्यात घडली असेल, भविष्यात ती घडेलच एखादी गोष्ट. त्याने पुस्तक वाचले असेल, भविष्यात ही घटना पूर्ण होणारच आहे अशी जेव्हा खात्री असते, तेव्हा त्याला पूर्ण भविष्य काळ म्हणतात. रीती भविष्य काळ तसाच, मी पुस्तक वाचत जाईल, भविष्यात घटनेची पुनरावृत्ती होईल. रीतीमध्ये आधीच मी म्हटलं तुम्हाला की रीती म्हटल्यानंतर त्या घटनेची पुनरावृत्ती, मग ती वर्तमान काळात असो, भूतकाळात असो की भविष्य काळात, ती घटना पुन्हा पुन्हा घडणारी असते, त्याला रीती काळ म्हटलं जातं. मग भविष्यात मी पुस्तक वाचत जाईल म्हणजे ती घटना काय होईल? ती रीती भविष्य काळ, तो रीती भविष्य काळ होईल. तर काळांचे अशी उपयोगी असतात, हे वाक्यामध्ये केले जातात. वेगवेगळ्या वाक्यांमध्ये काळांचे उपयोग असतात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे 3 काळाचे मुख्य प्रकार आहेत. आणि त्या काळांचे प्रमुख जे उपप्रकार आहेत, हे उपप्रकार आपण इथे डिस्कस केले. हे उपप्रकार आपण इथे समजून घेतले. हे जे उपप्रकार आहेत, या उपप्रकारामध्ये आपल्याला वेगवेगळे भाग पाहायला मिळतात. या उपप्रकारामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. वाक्यात कसे वापरले जातात हे याच्यावरून लक्षात येतं. तर हे असे सगळे प्रकार आपण समजून घेतले. आता हे प्रकार आधी लिहून घ्या आणि याच्यावरचे काही उदाहरणं, म्हणजे परीक्षेमध्ये नेमके उदाहरणं याच्यावर कशी विचारले जातात, कसे याच्यावरचे प्रश्न येतात, तर त्या प्रश्नांचा काही आपण थोडक्यात सराव करू. प्रश्न आपण बघू. प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला त्याच्यातून सरावामधून नेमक्या प्रश्नांचं स्ट्रक्चर कसं असतं आणि प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते लक्षात येईल. तर क्रियापदानंतर आपण काळाचा हा भाग घेतला. काळ आणि त्याचे उपप्रकार आणि काळांचा उपयोग. सगळ्यात महत्त्वाचा आपण या टॉपिकमध्ये शिकलो काळांचा उपयोग. वाक्यामध्ये काळाचा उपयोग कसा केला जातो आणि तो काळ कसा ओळखायचा असतो ते आपल्याला याच्यामध्ये समजलं. तर हे प्रकार आधी नोट डाऊन करा. हे प्रकार सगळे लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर मी तुम्हाला काही उदाहरणं याची देतो, काळाची उदाहरणं. ते आपण उदाहरणं सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला त्याच्यातून अजून कल्पना याची स्पष्ट होईल काळांची. तर हा टॉपिक आधी नोट डाऊन करू. चला, काळाचे उपयोग आपण बघितले. काळाचा उपयोग वाक्यामध्ये कसा होतो तो आपण बघितला. आता या भागावर नेमके परीक्षेत प्रश्न कसे येतात, एमपीएससी किंवा इतर तत्सम परीक्षा या भागावर प्रश्न कसे विचारते, काळाचा जो भाग असतो. तर काळ, वाक्यातील काळ ओळखा अशी शक्यतो प्रश्न असतात. आणि काही वाक्य दिले, काही प्रकार दिलेले असतात काळाचे की या प्रकारामधलं वाक्य ओळखा.
यापेक्षा तिसरा प्रकार तर याच्यामध्ये दिसत नाही, कारण तशाच पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये तयार होतात. तर काही प्रश्नांचा आपण सराव करू, कशा प्रकारचे प्रश्न असतात शक्यतो. बघा पहिला प्रश्न आहे, चिमणी घरटे बांधत होती. सांग, चिमणी घरटे बांधत होती. आता या वाक्यामध्ये कुठला काळ आहे, या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यात काय म्हटलं आहे की चिमणी घरटे बांधत होती. कधी, आता बांधत आहे का? नाही, बांधत होती. तिचं घरट बांधणं पूर्ण झालं आहे का? माहित नाही. माहिती अपूर्ण. माहिती जेव्हा अपूर्ण असते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? अपूर्ण काळ. मग होती म्हणजे भूतकाळी घटना आहे आणि माहिती अपूर्ण आहे म्हणजे कोणता काळ असेल? अपूर्ण भूतकाळ. तसेच अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण आणि चालू एकच आहे, लक्षात घ्या. अपूर्ण किंवा चालू. अपूर्ण म्हणजे तो पूर्ण झालेला नाही, म्हणजेच काय? चालू होता. चालू होता म्हणूनच अपूर्ण आहे ना. चालू होता म्हणूनच काय? तो पूर्ण झालेला नाही, तो अपूर्ण आहे. आणि चालू नंतर आपण काय घेतो? पूर्ण काळ घेतो, बरोबर. म्हणून अपूर्ण किंवा म्हणजे अपूर्ण भूतकाळ जर असेल, आपण चालू भूतकाळ ते जे लिहिलं होतं, तर चालू किंवा अपूर्ण हे एकच गोष्टी आहे. दोन्ही गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. अपूर्ण किंवा चालू. अपूर्ण जर असेल तर अपूर्ण, चालू भूतकाळ म्हटलं असतं तर चालू आपण लिहिलं असतं. अपूर्ण माहिती आहे. अपूर्ण भूतकाळ, भूतकाळामध्ये घटना बांधणं पूर्ण झाला आहे की नाही आपल्याला माहिती, म्हणून तो अपूर्ण भूतकाळ. आता बघा, मधूने लाडू खाल्ला होता. मधूने लाडू खाल्ला होता. बघा आता ही घटना कधीची आहे? खाल्ला होता म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काळ कसा ओळखायचा पहा. पहिले सगळ्यात पहिल्यांदा 3 प्रकार आपल्या लक्षात ठेवा. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ हे प्रकार. नंतर उपप्रकार त्याला लागू करायचे. होता म्हणजे कोणता आहे? भूतकाळ. आता भूतकाळ, मधुने लाडू खाल्ला होता, क्रिया पूर्ण झाली. माहिती पूर्ण आहे आपल्याजवळ. माहिती पूर्ण आहे म्हणजे याचा अर्थ काय? तो कोणता आहे? पूर्ण भूतकाळ. जेव्हा घटना भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, आता कुठली घटना शिल्लक नाही. तसं इथे मधुने लाडू खाल्ला होता, आता खाल्ला त्याने लाडू, आता तो लाडू शिल्लक नाही अजिबात त्यामधला, बरोबर. म्हणजे लाडू खाण्याची क्रिया पूर्ण झाली की नाही झाली? झाली. पूर्ण झाली म्हणून तो काय झाला? पूर्ण भूतकाळ. मधुने लाडू खाल्ला होता, आता लाडू संपला, आता लाडू नाही आहे म्हणजे पूर्ण झाली क्रिया, म्हणून पूर्ण भूतकाळ. त्याला म्हटलं आता पूर्ण भूतकाळ. आता तिसरं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण, अपूर्ण वर्तमान काळातील. अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते? अपूर्ण म्हणजे तोच आपला चालू. लक्षात घ्या, अपूर्ण म्हणजे चालू वर्तमान काळ. अपूर्ण मी तुम्हाला आधीच सांगितलं की अपूर्ण म्हणजे चालू. अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते? अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण सांगायचं झालं, ती बागडते. बागडणे म्हणजे उडणे, फडफड करणे, पंख ज्याला म्हणतात फडफडणे, त्याला बागडणे म्हणतात. ती बागडते, ती बागडत असते, ती बागडत आहे आणि ती बागडली आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहे. 4 पर्याय दिलेले आहे. अपूर्ण क्रिया दर्शवणारा पर्याय कोणता? अपूर्ण क्रिया दर्शवणारा म्हणजे क्रिया चालू आहे. अपूर्ण आहे म्हणजे चालू आहे. ती बागडते म्हणजे सतत चालू असणारी क्रिया आहे. रीतीमध्ये वाक्य देते. ती बागडत असते भविष्यातलं. ती बागडत आहे, क्रिया चालू आहे. अपूर्ण आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली म्हणजे अपूर्ण आहे, म्हणून ती बागडत आहे. ती क्रिया काय झालं? अपूर्ण वर्तमान काळ याच्यामध्ये आला. लक्षात? तर तो अपूर्ण वर्तमान काळ. चौथं उदाहरण बघा. आणखी एक उदाहरण, आम्ही नियमित व्यायाम करतो. आम्ही नियमित व्यायाम करतो. आता या वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ आहे, अपूर्ण भविष्य काळ आहे, साधा भूतकाळ आहे की रीती वर्तमान काळ? सांगा. आम्ही नियमित व्यायाम करतो. जेव्हा एखादी गोष्ट नियमितपणे केली जाते, मी आधी सांगितलं नियम. एखादी गोष्ट सातत्याने नियमित जी गोष्ट केली जाते त्या गोष्टीमध्ये कोणता काळ असतो? साधा वर्तमान काळ असतो. त्रिकालबाधित सत्य, शास्त्रीय घटना, शास्त्रीय नियम आणि नियमित घडणाऱ्या घटना यासाठी साधा वर्तमान काळ वापरला जातो. म्हणून हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे. समज? तर साध्या वर्तमान काळातील वाक्य. नंतर उदाहरण बघा, सगळेच मूर्ख कसे बनतील? अशक्यता दर्शवली आहे.
जेव्हा अशी अशक्य दर्शवतो तेव्हा कोणता काळ असतो आपला साधा भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे साधा भविष्य म्हणजे ज्याला आपण साधा म्हणतो तो तो भविष्यकाळ. सगळेच मूर्ख कसे म्हणतील अशक्यता दर्शविली आहे असं होऊच शकत नाही तेव्हा साधा भविष्यकाळामध्ये ते वाक्य असतं. म्हणजे वाक्यामध्ये कोणतं आहे तर साधा भविष्यकाळ म्हणजे आपला भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ काय म्हटलं पूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते. पूर्ण भविष्यकाळामध्ये आपल्याला वाक्य शोधायचं आहे. पूर्ण भविष्यकाळातलं म्हणजे भविष्यात क्रिया पूर्ण झाली असेल असा ज्याचा संबंध होतो. त्यांनी कळसूबाई गाठले असेल ते पत्रके वाटत जाईल मी माझ्या गावी जात असेल यापैकी नाही सांगा. आता याच्यामध्ये बघितलं पहिले मी माझ्या गावी जात असेन म्हणजे गेला का गावला भविष्यात नाही तो जात असेल म्हणजे क्रिया चालू असेल रीतीमध्ये वापरेल. तो पत्रके वाटत जाईल रीती. त्यांनी कळसूबाई गाठले असेल म्हणजे भविष्यात ही क्रिया पूर्ण झाली असेलच म्हणून याचं काय असेल भविष्यातली घटना ही पूर्ण झाली असेल असं जेव्हा संबोध होतो तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असा आपण संबोधतो. म्हणून त्यांनी कळसूबाई गाठली असेल हे झालं याच्यातलं पूर्ण भविष्यकाळातलं वाक्य. तर हे सगळे वाक्य आहेत सगळे प्रकार आपण बघितले. उदाहरणं काही बघितले तर काळाची उदाहरणं जी आहेत काळाची उदाहरणं यापेक्षा वेगळे नसतात. काळाची उदाहरणं अशा पद्धतीने येतात. फक्त या काळाचे जे प्रकार आपण बघितले आता काळाचे प्रकार जे समजून घेतले इतर उपप्रकार जे पाहिले तर काळाच्या प्रकारचे उदाहरणं जे सांगितले ते समजून घ्या. व्हिडिओ नीटपणे ऐका पॉज करून तो पूर्ण पहिले नोट डाऊन करून घेत जा. म्हणजे यावर जे लिहिलेलं असतं बोर्डवर जो शेवटचा वेळ जो दिलेला असतो नोट डाऊन करण्यासाठी तर व्हिडिओ पॉज करून जे बोर्डवर लिहिलं असेल हे सर्व वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. हे नियम जे आहे हे नियम पुस्तकांपेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने ते शॉर्टमध्ये लिहिलेले आहे सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे ते समजण्याच्या दृष्टीने ते सोपे जावे म्हणून हे नियम आपण असे लिहितो आणि असा प्रश्नांचा सराव आपण यामध्ये घेतला. तर काळ हा भाग आपला इथे संपला. आता नवीन टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. नवीन टॉपिक याच्यानंतर आपण सुरू करू. हे प्रश्न आपल्याला समजले असतील. प्रश्न कसे सोडवायचे ते पण समजले असेल. आणखी प्रश्नांचा आपण सराव करू. जास्तीत जास्त प्रश्नांचा जर सराव केला तर त्याच्यामध्ये आपल्याला कमांड एक येऊ शकतो मराठी ग्रामरमध्ये. म्हणून याचे काही उदाहरण आणखी आपण सराव करूया. याच्यामध्ये मी तुम्हाला सराव करायला पाहिजे. तर हा ऑल ओव्हर टॉपिक आधी ते आपण थांबूया काळ. याच्यानंतर आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू.